उपोद्घात. पापी अजामिळ मृत्यूशय्येवर असताना 3 अतिभयानक अकराळ विक्राळ मानवी रूपातील प्राणी त्याला त्याच्या मरणासन्न शरीरातून बाहेर खेचत यमदरबारात घेऊन जाण्यासाठी आले. तेथे त्याला मृत्यूदेवतेसमोर शिक्षा होणार होती. आश्चर्यकारकरित्या अजामिळ या भयानक स्थितीतून वाचला. कसे ते या आणि ओशाळला मृत्यूपंथावरील एक अनुभव पुस्तकाचे वाचन करून आपणास कळेल. आपल्याला स्वतःचे स्वरूप आणि त्याबद्दलची सत्यता याविषयीचे ज्ञान सुद्धा या पुस्तकातून मिळेल आणि या ज्ञानाद्वारेच आपण अटळ मृत्यूपासून सुटका करून घेण्यासाठी स्वतःची आतापासून तयारी करू शकतो. आज देखील लोकांना अजामिळाप्रमाणे अनुभव आले आहेत. अशा प्रकारे लोकांना साहजिकच पुनर्जन्माबद्दल खात्री पटू लागली आहे. 1982 साली जॉर्ज गॅलप यांनी ॲडव्हेंचर्स इन इनमॉर्टॅलिटी हे पुस्तक प्रकाशित केले. अमेरिकेतील लोकांच्या पुनर्जन्माबद्दलच्या कल्पना आणि देहबाह्य अनुभव आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स याबद्दलची माहिती या पुस्तकात होती. 67% लोकांनी पुनर्जन्माबद्दल आपला विश्वास दाखविला आणि 15% लोकांना याप्रमाणे मृत्यूपंथावरील अनुभव आला. अशा अनुभव घेतलेल्या लोकांना त्यांच्या अनुभवाबद्दल सांगण्यास विनंती केली असताना त्यांच्यापैकी 9% लोकांनी आपला देहबाह्य अनुभव सांगितला आणि 8% लोकांनी एका वेगळ्या प्रकारचा एक प्राणी किंवा अनेक प्राणी अनुभवास आल्याचे सांगितले. गॅलप यांचे अवलोकन एक कथानक भासते, परंतु आपणास काही महत्त्वाच्या मूळ प्रश्नांची उत्तरे मात्र ते देत नाहीत. जसे मृत्यूपंथावरील अनुभव किंवा देहबाह्य अनुभव यासाठी काही शास्त्रीय पुरावे आहेत का? वर्गणी तर निश्चित आहेत. अशा लोकांच्या चाचणीने आपण पाहू शकतो की अशा शारीरिक मूर्छितावस्थेत असताना शरीराबाहेर जाऊन त्यांनी आपल्या शारीरिक घडामोडींबद्दलची हकीकत जशी आहे तशी सांगितली. हृदयविकारी, अपघातग्रस्त लोकांनी आणि युद्धस्थळावरील सैनिकांनी अशा प्रकारचे अनुभव सांगितले आहेत. इमोरी विश्वविद्यालयातील वैद्यकीय विभागाने डॉक्टर मायकल सेबॉम, हृदयरोग तज्ज्ञ यांच्यासहित अशा प्रकारच्या अनुभवांवर संशोधन केले आहे. त्यांनी देहबाह्य अनुभव आलेल्या हृदयविकाराच्या 32 रुग्णांची मुलाखत घेतली. हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा हृदयातून मेंदूला होणारा रक्तपुरवठा बंद पडतो. अशा परिस्थितीत रुग्ण पूर्णपणे बेशुद्ध असला पाहिजे, परंतु 32 पैकी 26 रुग्णांनी आपला अंधुक देहबाह्य अनुभव सांगितला आणि राहिलेल्या 6 जणांनी अगदी इत्थंभूत हकीकत सांगितली. त्यांनी पुन्हा जिवंत होताना, चेतना येताना काय घडामोडी झाल्या त्याबद्दल अगदी रुग्णालयाच्या गुप्त माहिती पत्रकाप्रमाणे सांगितले. सेबॉम यांच्या अभ्यासाची माहिती त्यांच्या रिकलेक्शन्स ऑफ डेथ अ मेडिकल इन्व्हेस्टिगेशन 1982 या पुस्तकामध्ये विस्तृतपणे पाहावयास मिळेल. त्यांच्या अभ्यासाने त्यांना या देहबाह्य अनुभवांसंबंधी निश्चित खात्री पटली. मन हे बुद्धी किंवा मस्तकाहून भिन्न आहे असा त्यांनी निर्णय दिला. पुढे ते म्हणतात की मृत्यूपंथावर असताना रुग्णाचे मन आणि मस्तिष्क काही काळासाठी वेगळे होतात. सेबॉम लिहितात, जे वेगळे होणारे मन वास्तविक धार्मिक तत्वांनुसार शरीराच्या मृत्यूनंतर जिवंत राहणारा आत्मा तर नसेल. ज्याप्रमाणे माझा अंदाज आहे की सरते शेवटी हाच प्रश्न या मृत्यूपंथावरील अनुभव अवलोकनावरून येतो. या अंतिम प्रश्नावर विस्तृतरित्या विश्लेषण हवे असल्यास ते केवळ आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाचे संस्थापकाचार्य AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद लिखित आणि ओशाळ्याला मृत्यूपंथावरील एक अनुभव या पुस्तकामधूनच आपल्याला मिळेल. सहस्रावधी वर्षांपूर्वी भारतामध्ये अजामिळाचा हा मृत्यूपंथावरील अनुभव श्रील शुकदेव गोस्वामींनी आपला शिष्य परीक्षित महाराज यांना सांगितला होता. हा संवाद भारताच्या वैदिक साहित्यातील सर्वात परिपक्व फळ असलेल्या श्रीमद भागवताच्या 6व्या स्कंधामध्ये वर्णिलेला आहे. 1975-76 साली इंग्रजीमध्ये श्रीमद भागवताचा अनुवाद करतेवेळी श्रील प्रभुपादांनी ही अजामिळाची कथा भाषांतरित केली. इतर श्लोकांप्रमाणेच या अध्यायाच्या श्लोकांवरही प्रकाश टाकणारी भाष्ये श्रील प्रभुपादांनी लिहिली. अजामिळाची कथा सांगण्याची श्रील प्रभुपादांची ही पहिलीच वेळ नव्हती, परंतु 1970-71 साली आपल्या पाश्चात्य भक्तांसमवेत प्रवासात त्यांनी या कथेचे कथन केले होते. या व्यतिरिक्त श्रील प्रभुपादांनी कित्येक वेळा ही कथा सांगितली आणि आता खास विनंतीवरून त्यांनी या कथेची व्यवस्थित मांडणी केली आहे. आणि ओशाळ्याला मृत्यूपंथावरील एक अनुभव यामधील श्लोक
श्रीमद भागवताच्या 6व्या स्कंधामधून घेण्यात आले आहेत. त्याचबरोबर इतर उतारे 1970-71च्या श्रील प्रभुपादांच्या भारत भेटीतील प्रवचनांमधून घेण्यात आले आहेत. अजामिळाची कथा कलात्मक, प्रभावी आणि मनाला खिळवून ठेवणारी आहे. त्याचबरोबर धारधार तत्वज्ञान आणि तात्विक संभाषणे व यमदूतांना समोरासमोर पाहिल्याने अजामिळाची झालेली स्थिती आणि त्याचे परिणाम जीवनासंबंधी सखोल अभ्यास करणाऱ्यांमध्ये रुची निर्माण करतील. प्रकाशक.